कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि मग जो मुलगा पुढं 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 चालत जातो आणि मग त्याच्या मागनं पैंजणाचा आवाज येतो, छम 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 छम। हत्तीच्या पावलांचा कसा आवाज असतो, धप 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 असा आवाज भी येत असतो। आणि मग काय, त्या मुलाचं माग वळून बघायचं धाडसच होत नाही। नाही तायडे, मला ऐकायची गोष्ट, मला लय भीती वाटते। गंजीरा कस का घाबरगुंडी आहेस तू, एवढ्यातच घाबरला वय? पुढं तर खरी मजा आहे। कन्नी तू पण ना तायडे, आता कुठून तिकडून कोणतरी गेलं। गणी हे बघ, तू घाबरू नकोस हा। मी बघते कोण आहे ते, हा तू घाबरू नकोस। अरे घरी येडायस का, मग घाबरले ना मी। थांब जरा, कोण आहे, कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिकडं? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? आदित्य सर, तुम्ही घाबरले ना मी सर। सारे माफ पण करते। इतक्या जोरात कोण चावतं यार? मग तुम्ही कशा पाहिजे असं लपून छपून घाबरले ना मी। असं घाबरल्यावर काय करावं एखाद्या माणसानं? ते जाऊ द्या, तुम्ही मीटिंगला गेला होतात ना, तुम्ही इकडं काय करताय? माझं सोड, तुला काय झालं ते सांग। मला काय झालंय? काय झालंय म्हणजे मी मगाशी जाताना तू बाहेर पण नाही आलीस मला भेटायला, काही प्रॉब्लेम आहे का? मी कशा पायी बाहेर येऊ, कशा पायी भेटू तुम्हाला? अरे म्हणजे अनुष्का मॅडम होत्या की तिकडं, तुमची होणारी बायको, मग त्या होत्या ना तुम्हाला निरोप द्यायला। आणि आदित्य सर, तुम्ही असं सारखं सारखं पारू पारू करत राहू नका। एक मिनिट, मी तुला ते अनुष्काला बॅग भरायला शिकव हे सांगितल्यामुळे राग आलाय का? अरे मी मस्करी करत होतो। मला कशा पायी राग येईल सर? तुम्ही मालक आहात आणि मालकानं काम सांगितलं की ते केलंच पाहिजे। अरे नोकर आहे ना मी। अरे यार तू नको पारू प्लीज यार, तुला मी किती वेळा सांगितलं नको यार हे नाटक। पारू, यू माय फ्रेंड यार, तू माझी मैत्रीण आहेस। तू विसरलीस का प्रीतम आणि प्रियाच्या लग्नात किती मदत केली होतीस मला? विसरलीस का? हिची किती काळजी घेतेस तू? अरे तू असल्यावर मला आधार वाटतो। निघताना तू दिसली नाहीस म्हणून मला चुकल्यासारखं वाटत होतं। मी एअरपोर्टवर गेलो आणि
फ्लाईट रिस्केड्यूल केली आणि तुला भेटायला आलो. परू मला खरंच सांग, काही प्रॉब्लेम आहे का? तुझ्या मनात काही वेगळं सुरू आहे का? प्लीज मला सांग यार. आदित्य सर, मी एकदम ठीक आहे. तुम्ही नका माझी काळजी करू. मी खरं सांगतेय, माझ्या मनात दुसरं काय बी वेगळा विचार नाही. तुम्ही आता तुमच्या मीटिंगवर आणि तुमच्या कामावर लक्ष द्या. तुमची मीटिंग चांगली व्हावी म्हणून मी उद्या देवळात जाऊन देवाकडे प्रार्थना करेन. तुला माहितीये का, हे आजपर्यंत असं लपून छपून कधीच कोणाला भेटायला नाही आलं. तुलाही का भेटायला आलोय मला तेही कळत नाहीये. काही काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात सर. मग जाऊ देत. तुम्ही जा ना आता इथनं. तुम्हाला उशीर होत असेल ना. हा म्हणजे जा. अरे जा. बाय. सांभाळून जा. हो. देवी, माझे धनी कंपनीच्या एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गावी गेले. त्यांचं काम व्यवस्थित होऊ दे. त्यांच्या कामात त्यांना यश येऊ दे. अगं जरा जपून पोरी. काळ येळ रस्ता कठीण आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.